देशामध्ये सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दराने पुन्हा नवा विक्रम प्रस्थापित केलेला आहे। सोन्याचे दर जे आहे जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याच्या सराफ बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच सोन्याच्या दराने जो आहे 95,000चा आकडा या ठिकाणी पार केलेला आहे आणि त्यामुळे आता कुठेतरी या सोन्या आणि चांदीच्या दराचा कुठेतरी जळगावच्या सराफ बाजारावर परिणाम होत असल्याचं पाहायला मिळतं आहे। डोनाल्ड ट्रम्प यांचं धोरण असेल किंवा अमेरिकेचं आणि चीन यांच्यातलं जे टेरिफ रेट संदर्भातलं वार असेल, युद्ध असेल, यामुळे या सर्व गोष्टीचा जो आहे सोन्या आणि चांदीच्या दरावर सातत्याने परिणाम होत आहे। त्यामुळे सलगच्या 5 ते 6 दिवसांचा जर विचार केला तर सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झालेली आहे। 2 दिवसामध्ये जर सोन्याचा विचार केला तर 2 दिवसामध्ये सोन्याच्या दरामध्ये जवळपास 3,400 रुपयांची वाढ झाली आहे आणि त्यामुळेच आज कुठेतरी सोन्याने पुन्हा विक्रमी उच्चांकी या ठिकाणी गाठल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण आपल्यासोबत सराफ व्यावसायिक आहेत, काय सांगणार आकाशदादा? या ठिकाणी सोन्याने आज पुन्हा नवा विक्रम या ठिकाणी जळगावच्या सराफ बाजारात असेल किंवा आपल्या हिस्ट्रीमध्ये प्रस्थापित केला आहे, काय नेमका आकडा आहे? आज 95,200चा आज भाव आहे। आजपर्यंतचा सोन्याच्या हिस्ट्रीमधला सर्वात हायेस्ट भाव आहे आणि हे जे US चायनाचा जो टॅरिफ रेट वॉर जो सुरू आहे त्याच्यामुळे एवढं सोन्याला डिमांड आली आहे आणि सोन्याचे भाव 95,200पर्यंत पोचलेले आहे। आपण मागील 5 दिवसाचा आपण विचार केला, सोन्याचे भाव 94,000 रुपये होते 1 एप्रिलच्या आसपास। नंतर टॅरिफ रेट डिक्लेअर झाल्यावर ते अचानक 88,000 होऊन गेले होते। मग तेव्हा ग्राहकांमध्ये कुठेतरी एक भीती होती, अरे आपण घेतलेलं सोनं कमी तर नाही होऊन जाणार। पण काही ग्राहकांनी तेव्हा आपल्या घरातलं सोनं मोडून टाकलं। काही अफवाही तेव्हा पसरल्या होत्या की 55,000पर्यंत सोनं चाललं जाईल। त्या अफवांमुळे ग्राहकांचे भीतीमुळे भरपूर सोनं मोडलं। पण काल USने चायनावरती 185% टॅरिफ रेट लावला, तर त्याच्यामुळे सोन्याचे भाव थेट 95,200पर्यंत पोचून गेले। आता गेल्या महिनाभरापासूनचा जर विचार केला आपण, समजा 1 एप्रिलपासून जेव्हा सोन्याने 88,000पर्यंत सोनं घसरलं होतं, आता पुन्हा सोनं त्याच विक्रमी उच्चांकीवर गाठलं आहे, तर याच्यामुळे कुठेतरी जळगावच्या जिल्ह्यातले ग्राहक जे आहेत ते संभ्रमात आहेत। तर ग्राहकांवर कसा परिणाम होतो आहे नेमका? आता ग्राहकांमध्ये खूप कन्फ्युजन झालं आहे, कारण की एकदमच भाव 4,000ने कमी झाले होते, परत 6,000ने भाव वाढून गेले, तर कुठेतरी ग्राहक कन्फ्यूज आहे। आणि एकीकडे भाव अजून वाढून जातील तर लग्नात सोनं आजच घ्यायला येतात लोक, की भाव 1,00,000मध्ये सोनं घेण्यापेक्षा आपण आता 95,000मध्ये सोनं घेऊन येऊ। आणि एकीकडे एक बाजू अशी आहे की ज्यांनी सोनं पहिले घेऊन ठेवलेलं आहे ते विक्रमी भाव झालेला आहे आज, तर ते हायेस्ट भावाचा प्रॉफिट बुक करून सोनं विकून त्याचा प्रॉफिट बुक करत आहे। तर अशा पद्धतीने जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये आज सोन्याने पुन्हा दराचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे। 95,200 रुपयांवर सोन्याचे दर पोहोचलेले आहेत। त्यामुळे कुठेतरी गेल्या काही दिवसांपासून सोन्या आणि चांदीचा जो चढ उतार कायम आहे, यामुळे जळगावची जिल्ह्यातले ग्राहक जे आहेत कुठे संभ्रमात आहेत। मात्र जळगावच्या जिल्ह्यात या सोन्या चांदीच्या दराचा जर ग्राहकांवर परिणाम कसा झाला याचा जर विचार केला तर कुठेतरी आधीच्या कमी दरामध्ये सोनं ज्यांनी खरेदी केलं होतं ते आज उच्चांकी दरामध्ये सोन्याचे दर झाल्यामुळे कुठेतरी सोन्याची मोड करण्यासाठी गर्दी करतायत। तर आताचे दर अजून पुन्हा वाढू शकतात, त्यामुळे हाय त्या दरामध्ये सोनं या ठिकाणी बुक करून घेण्यासाठी लगन सराईचे दिवस असल्यामुळे हाय त्या दरात सोनं आपल्याकडे साठवून ठेवण्यासाठी कुठेतरी ग्राहक जळगावच्या सोन्यानगरीमध्ये गर्दी करतायत। मात्र गेल्या 5 ते 6 दिवसांपासून सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये जे चढ उतार होत आहेत, यामुळे निश्चितच जळगाव जिल्ह्यातले ग्राहक संभ्रमात असल्याचं पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।